पवनचक्क्या उठल्या सरपंचाच्या जीवावर। सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। पवनचक्की भोवती फिरतंय गुन्हेगारीचं चक्र। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली। या हत्येमागे मस्साजोगमधील पवनचक्कीचा वाद असल्याचं समोर आलं। या प्रकरणाने राज्यातलं वातावरण पेटलं असतानाच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे। तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला करत त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार घडलाय। या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि त्यांचे भाऊ जखमी झाले। हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून घडल्याचा संशय सरपंच नामदेव निकम यांनी व्यक्त केला। ऍक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो मी। गावात दिवसभर लाईट नव्हती। आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो। लाईटीचं काम बघून येताना माझ्यावर हमला झाला। मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळे तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं। सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर हल्ला नेमका कधी आणि कसा झाला पाहूयात। नामदेव निकम बारुळ गावातून मेसाईकडे परतताना हल्ला। दोन्ही बाजूंनी आलेल्या बाईक स्वारांकडून गाडीवर दगडफेक करत पेट्रोलचे फुगे फेकले। गाडीचा वेग वाढताच गाडीवर अंड्याचा मारा। अंड्यामुळे समोरचं दिसेनासं झाल्यामुळे सरपंचांनी गाडी थांबवली। गाडीचा वेग कमी होताच गाडी पेटवण्याचा प्रयत्न। तुळजापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर धाराशिव पोलीस ऍक्शन मोडवर आले। 4 आरोपींवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी गुंडागर्दी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिलाय। अशी कोणतीही दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही। अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मराठवाड्यात पवनचक्क्यांचे अनेक प्रकल्प उभे राहत आहेत। मात्र या प्रकल्पांच्या मुळाशी गुन्हेगारीचं विश्व फोफावत आहे। गेल्याच आठवड्यात याच मेसाई जवळगे गावात पवनचक्की प्रकरणात शेतकऱ्यांवर गुंडांनी हल्ला केला होता। त्यानंतर आता पवनचक्कीच्या या वादात सरपंचांना टार्गेट केलं जात आहे। त्यांची नेमकी कारणं काय आहेत पाहूया। पवनचक्की प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीच्या एनओसीची आवश्यकता। प्रकल्पाला होणाऱ्या विरोधातून मार्ग काढण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची। पवनचक्की प्रकल्पामुळे सरपंच आणि सदस्यांना आर्थिक फायदा होतो। पवनचक्कीसाठीच्या इतर कंत्राटासाठी काही गुंड हे कंपनीवर दबाव आणतात। कंपनीकडूनही दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांना कामावर ठेवलं जातं। आर्थिक संघर्ष खून आणि मारामारीपर्यंत पोहोचतो। पवनचक्की प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असते। मात्र या महाकाय पवनचक्कीच्या मुळाशी पसरणारं गुन्हेगारीचं हे चक्र मोडून काढण्याची नितांत गरज आहे। बालाजी सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, धाराशिव।